सो वेलकम बॅक टू बीके ट्युटोरियल्स. हा व्हिडिओ आपला महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी पार्ट 2चा आहे. जसं की मी पहिलं पण सांगितलं होतं की पार्ट 2मध्ये आपण सिलेबस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि त्याचे मार्किंग स्कीमबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो चालू करूया आपला व्हिडिओ. सो फर्स्ट पॉईंट आहे आपला सिलेबस. तर महाराष्ट्र बी.एड सी.ई.टीचा जो सिलेबस आहे तो आपण 3 पॉईंटमध्ये कव्हर करणार आहे. फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे मेंटल ॲबिलिटी. सेकंड पॉईंट जो आहे तो आहे जनरल नॉलेज अँड थर्ड जे आहे ते टीचर्स ॲप्टिट्यूड. बरोबर. तर फर्स्ट पॉईंट आपला आहे की मेंटल ॲबिलिटी. तर मेंटल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला सिनॉलॉगिझम, त्यानंतर त्याच्यावरती सिरीज, रिलेशनशिपवरती, सिटिंग अरेंजमेंटवरती किंवा तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. सेकंड पॉईंट आहे तुमचा जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये बेसिकली पास्टमध्ये जितक्या पण काही न्यूज होत्या लोकल लेवलवरती किंवा इंटरनॅशनल नॅशनल लेवलवरती, त्याच्यावरती बेस्ड इवन करंट अफेअर्स म्हणजे सध्या काय चालू आहे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला, आणि सोबतच 10th स्टँडर्डपर्यंतचं हिस्ट्री, जॉग्रफी, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स अँड सिविक्स, आणि सोबतच लिटरेचरवरती तुम्हाला क्वेश्चन्स बी.एड सी.ई.टीच्या सिलेबसमध्ये आहेत. थर्ड पॉईंट आहे टीचर्स ॲप्टिट्यूड. टीचर्स ॲप्टिट्यूडमध्ये बेसिकली तुम्ही तुमच्या नॉलेजवरती किती अपडेट ठेवत आहात, आणि सोबतच काही सिच्युएशन्स तुम्हाला दिले जातील या सिलेबसमध्ये, या सिलेबसच्या बेसिसवरती, की तुम्ही अमुक अमुक सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं ॲक्ट कराल आणि ॲज अ टीचर तुम्ही काय तिथे सजेशन द्याल. बरोबर. तो या बेसिक जनरल नॉलेजवरती किंवा बेसिक तुमच्या कॉमन सेन्सवरती वगैरे तुमचा हा टीचर्स ॲप्टिट्यूडचा हा थर्ड पार्ट राहतो. सो बेसिकली हा 90 मिनिट्सचा तुमचा एक्झाम राहतो. बरोबर. 90 मिनिट्सचा एक्झाम आहे आणि हा टोटल तुमचा सिलेबस आहे. सो सेकंड पॉईंट आपण जो बघणार आहे की याची मार्किंग सिस्टीम कशी आहे किंवा मार्किंग स्कीम आपण ज्याला म्हणतो ती कशी आहे. तर महाराष्ट्र बी.एड सी.ई.टीमध्ये कोणतीच निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते 1-1 मार्क कॅरी करतात आणि याच्यामध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो थर्ड पॉईंट आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र बी.एड सी.ई.टीसाठी बरोबर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर फर्स्ट पॉईंट बेसिकली तुमचं HSC झालेलं पाहिजे. तुम्हाला बॅचलर्स करायचं आहे म्हणजे बी.एड म्हणजेच की बॅचलर्स इन एज्युकेशन. सो 12th तुम्हाला कंपल्सरी पास आउट होणं गरजेचं आहे. सो याच्यामध्ये जो डायरेक्टली बी.एड करणार आहे त्याला 4 इयर्सचं बी.एड कंपल्सरी आहे. ज्याचं BSc किंवा BA झालेलं आहे किंवा BCom झालेलं आहे म्हणजे बेसिकली बॅचलर्स डिग्री फर्स्ट कम्प्लिटेड आहे, त्यांना बॅचलर्स डिग्री जी B.एड राहणार आहे, B.एड बॅचलर्स इन एज्युकेशन, ते सुद्धा वापस त्यांना 4 इयर्सचं करावं लागणार आहे. आणि सोबतच ज्यांचं बॅचलर्स डिग्री 4 इयर्सची झालेली आहे त्यांच्यासाठी B.एड 2 इयर्सचं मॅक्स टू मॅक्स किंवा या वर्षीपासून 1 वर्षाचं B.एड चालू होणार आहे. सोबतच ज्यांचं बॅचलर्स डिग्री प्लस मास्टर डिग्री असे 5 वर्षाचे एज्युकेशन हायर क्वालिफिकेशन कम्प्लिटेड आहे त्यांच्यासाठी मॅक्स टू मॅक्स लास्ट इयरपर्यंत 2 वर्षाचं B.एड होतं. पण फ्रॉम द सेशन 2026 हे B.एड तुम्हाला 1 वर्षाचं सुद्धा करता येणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सो महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी जो आहे तो 100 मार्क्सचा पेपर असतो. बरोबर. जे 3 मी तुम्हाला टॉपिक सांगितले सिलेबसमध्ये त्या 3 याच्यावरच मार्किंग स्कीम तुमची राहते. मेंटल ॲबिलिटी 40 मार्क्सची राहते. सेकंड जनरल नॉलेज 30 मार्क्स, आणि सोबतच जो थर्ड पॉईंट मी तुम्हाला सांगितला टीचर्स ॲप्टिट्यूड तो सुद्धा 30 मार्क्स, म्हणजेच की 40 + 30 + 30 = 100. सो टोटल क्वेश्चन्स जे राहतात ते 100 विचारलेले असतात. मार्क्स पण 100च आहे, कारण प्रत्येका क्वेश्चनला एकच मार्क्स तुम्हाला देण्यात येत आहेत. आणि याच्यामध्ये वापस सांगते निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही आहे.
आणि हा जो आपला क्वेश्चन पेपर राहतो हा पूर्ण मिळून 90 मिनिट्सचा आहे. सो अशाच खूप साऱ्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही BK ट्युटोरियल्सला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सोबतच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.